महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमचे खासदार पीएम मोदींना भेटणार, सुप्रिया सुळेंनी कारण सांगितलं. FCRA आणि डिमिलिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचं कारण सांगितले. याशिवाय केंद्र सरकार आणत असलेल्या FCRA दुरुस्ती विधेयकाला विरोध राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मतदारसंघ फेररचना विधेयक आलेलं नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. 1-2 खासदारांची भूमिका होती की महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत, दुर्दैवानं संसद चालत नाही, ज्यामुळे माननीय पंतप्रधानांना जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे त्यात पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, सातत्यानं शहरीकरणात होणारे मोठे प्रश्न आहेत. सगळ्या खासदारांना 5 कोटी रुपयांचा विकास निधी मिळतो, त्यांच्या अंमलबजावणीत आव्हानं येतात. महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाही, असे प्रश्न जे विकासाच्या चौकटीत आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पण हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ या भूमिकेत 8 खासदारांनी मोदींकडे वेळ मागितली. आमच्या 8 खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेतील कार्यालयात भेटीची वेळ दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलवलं, आम्हाला नाश्त्याला बोलवलं नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. FCRAचं बिल आत्ताच्या ज्या स्वरूपात आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध आहे असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. जर विधेयक आलं आणि सरकार चर्चेला बसलं तर ते JPCकडे पाठवलं तर आमची चर्चा करण्याची तयारी आहे. FCRA बिल परत घ्यावं किंवा मागे घ्यायचं नसेल तर ते JPCकडे पाठवावं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. जंतर मंतर आणि नीटबाबत चर्चा झाली होती तेव्हा याबाबत SIT नेमून नेमकं काय झालं आहे ते भारत सरकार आणि प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पॅलेटिकांचा वापर कसा झाला. संसदेत टीअर गॅसचा आवाज ऐकायला येत होता, पार्लमेंटची दारं बंद झाली होती असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. कालच पार्लमेंटमध्ये काही खासदारांनी आम्ही अशी चर्चा करत होते तेव्हा 1-2 खासदारांचं म्हणणं आलं की काही महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत, दुर्दैवाने संसद चालत नाहीये, त्याच्यामुळे आपण माननीय प्रधानमंत्र्यांना जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे, पाण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, आज सातत्याने अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरणामध्ये होणारे मोठे प्रॉब्लेम्स असतील, सगळ्या खासदारांना 5 कोटी रुपये दरवर्षी डेव्हलपमेंट फंड मिळतो, त्याची अंमलबजावणीला चॅलेंजेस येतात आणि महाराष्ट्र सरकार किंवा राज्य सरकारकडून अपेक्षित अशी मदत अनेक वेळा खासदारांना मिळत नाही. अशा काही प्रश्न आहेत जे विकासाच्याच चौकटीतले आहेत सगळे. त्याच्यामुळे असं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं की आपण हे सगळे प्रश्न घेऊन माननीय प्रधानमंत्र्यांकडे जाऊया का, म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली. माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत. नाही, त्यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलवलं होतं, आम्हाला काही नाश्त्याला नाही बोलवलं. आम्ही वेळ मागून देशाचे ते प्रधानमंत्री आहेत, ते पक्षाचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये यांनी एक नवीन सिस्टम लावलेली आहे, तिथून त्यांना कुठून तरी फोन येतोय, तो जरा बघा कुणाचा आहे, महत्वाचा असू शकतो. तर प्रधानमंत्री खासदारांना रेग्युलरली भेटतात, सगळ्या पक्षाच्या खासदारांना. पार्लमेंटमध्ये आम्ही रोज निवडून गेल्यावर आमच्या सगळ्याच पक्षाच्या लोक तिथे मंत्री आहेत, आम्ही सगळ्यांना जाऊन भेटतो ना विकास कामासाठी. तसंच माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.